पंचगंगा घाट कोल्हापूर। जय महाराष्ट्र मंडळी, आज आपल्याला पाहायला मिळणार आहे पंचगंगा घाट। पंचगंगा नदीच्या तीरावर असणारा हा पंचगंगा घाट कोल्हापूर। कोल्हापूर शहराच्या लगतच असणारा हा पंचगंगा जी बारमाही वाहणारी नदी आहे, नदीच्या तीरावरती असणारा हा पंचगंगा घाट। इथून संध्याकाळचं जे वातावरण आहे, जे दृश्य आहे ते अतिशय सुंदर असतं। समोर बघताय हा शिवाजी पूल आहे आणि पंचगंगा नदीमध्ये खूप सारी मंदिर आहेत, पण या मंदिरामध्ये आपण आता या पुढे बघाल एकाही मंदिरामध्ये देव नाहीये। सगळी मंदिर आहेत, अतिशय सुंदर मंदिर आहेत, खूप पुरातन असं वाटतायत, पण मंदिरामध्ये देव नाहीये। पण इथला जे नैसर्गिक नॅचरल व्ह्यू आहे तो अतिशय सुंदर आहे। आपण बघताय खूप सारे पक्षी आहेत, इकडं नदी वाहते, समोर झाडे आहेत, अतिशय सुंदर नजारा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय। मंडळी, आपण विचार करत असाल की हे मंदिर नदीमध्ये कशी काय आणि नदीमध्ये कशी बांधली गेली, तर मी इथं काही लोकांना विचारलं लोकलच्या, तर त्यांनी सांगितलं की पूर्वी नदी ना ही थोडीशी पलीकडून वाहत होती आणि ही मंदिरं होती ती नदीच्या तीरावरती होती। परत काय झालं, तो शिवाजी पूल बांधला आणि ब्रिटिश काळामध्ये काही नदीवरती बांधकाम झाल्यावरती नदीचा प्रवाह हा चेंज झाला आणि नदी आता मंदिराच्या साईडवरून वाहते, म्हणजे त्याच्यामुळं पाण्याचा प्रवाह चेंज झाल्यामुळं ही मंदिरात पाण्यामध्ये आहेत। या पंचगंगाला लाभलेलं आहे पुरातन काळातील सर्व वास्तुकलेचा एक वसा। या ठिकाणी खूप साऱ्या आपल्या देशातल्या मंदिर आहेत, त्या प्रत्येक मंदिराची एक प्रतिकृती म्हणावं लागेल या ठिकाणी बनवलेली आहे। पण उणीव जाणवते ती की इथं स्वच्छता, थोडी कचरा वगैरे साफसफाई नाही इथं। ॲक्च्युली असं बोललं जातं की इथं क्रियाक्रम वगैरे होतो ना, पाण्यामध्ये अस्थि वगैरे सोडणं असा प्रकार इथं घडतो, त्याच्यामुळं थोडी स्वच्छता इथं नाही आहे, कचरा वगैरे लोक असंच टाकून जात आहेत। ॲक्च्युली लोकांना इतकी मोठी नदी आहे, कुठेतरी साईडला जागा द्यायला पाहिजे हे सर्व क्रिया करण्यासाठी। मंडळी, या कोल्हापूरच्या पंचगंगा घाटाच्या
बाजूलाच म्हणजे नदी तीरावरती अजून एक हे मोठं मंदिर आहे. ॲक्च्युली मंदिर की काय, ॲक्च्युली हे थोडं विचारपूस केल्यावरती कळालं की हे याच्यामध्ये आत एक मेन शिव मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला कोल्हापूरचे जे छत्रपती होते त्या खूप साऱ्या छत्रपतींच्या समाधी या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूला आहेत. मंदिर तसं परिसर अतिशय सुंदर आहे, पण अतिशय ओस पडलेला आहे सध्या. म्हणजे ज्याचं मेन गेट आहे ते बंद केलेलं आहे, त्यामुळे थोडा डरावना वाटतो एरिया हा. एक वास्तुकलेचा अतिशय आदर्श उत्कृष्ट नमुना आहे आणि नदीच्या तीरावरती असल्यामुळं सौंदर्य अतिशय छान आहे इथं. म्हणजे आपण आता बघितला पंचगंगा घाट कोल्हापूरचा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर कृपया आपल्या ओजस्वी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हां, तुम्ही केला असेल तर नवीन लोकांना सांगा सबस्क्राईब करायला. आपला चॅनल अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला दाखवत राहतो, त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्वांशी शेअर करा आणि चला आता व्हिडिओ मी इथं थांबवतोय. जय महाराष्ट्र. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट पटकन भेटतील.